हॅलो फ्रेंड्स. आज आपण बघणार आहोत ढगांबद्दल सगळं काही म्हणजे नॉर्मली आपण आपल्या आकाशाकडे बघताना, आभाळाकडे बघताना ढग बघतो, सूर्य बघतो, रात्री आपण तारे बघतो. पण दिवसा जेव्हा आपण आपल्या आकाशाकडे बघतो तेव्हा आपल्याला नॉर्मली सूर्य आणि ढग याच्या व्यतिरिक्त काही दिसत नाही. आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाचे ढग दिसतात. पण ह्या ढगांबद्दल पण एक भरपूर अशी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण आभाळाकडे बघत असतो तेव्हा हे ढग एकच प्रकारचे नसतात, तर 10 प्रकारचे ढग आहेत. ॲक्च्युअल प्रत्येक ढगाचं एक वेगळं असं विशिष्टपणा आहे, वेगळा इम्पॉर्टन्स आहे. प्रत्येक ढग हा तितकाच महत्त्वाचा आहे जितका दुसरे पावसाचे ढग असतात. आपण नॉर्मली आपल्याला पावसाचे ढग आणि कापसाचा पुंजका बस एवढं माहिती आहे. बाकी ढगांचे वेगवेगळे प्रकार कोणते हे आपल्याला माहिती नसतं. नॉर्मली आपण कापसाचा गोळा आहे तो वेगवेगळ्या आकारामध्ये बनतो, मग त्याच्यामध्ये आपण एखादा ॲनिमल शोधतो, म्हणजे प्राणी शोधतो की त्याचा आकार त्या घोड्यासारखा झालाय किंवा सशासारखा झालाय. पूर्वीच्या काळी असं व्हायचं की नॉर्मली लोक आभाळाकडे बघून प्रेडिक्शन करायचे की कधी पाऊस येईल, किती पाऊस येईल, कोणत्या दिवशी. म्हणजे आज बघून मग सांगायचे की 2-3 दिवसांनी पाऊस येणार आहे म्हणून. तर ते कशा प्रकारे, तर त्याच्या मागे पण एक तथ्य आहे, त्याच्या मागे पण एक कारण आहे. ते पर्टिक्युलरली त्यांना काही ॲस्ट्रॉनॉमीचं काही नॉलेज नव्हतं किंवा त्यांना मेट्रोलॉजीचं काही नॉलेज नव्हतं, पण तरी पण ते सांगायचे की या दिवशी पाऊस पडेल, या स्वरूपाचा असेल वगैरे. त्यावेळी काही वेधशाळा नव्हत्या, पण तरीही त्यांना तेवढं नॉलेज होतं. तर ते त्या ढगांच्या आकारांवरून किंवा ढगांच्या प्रकारांवरून त्यांना त्या प्रकारचं नॉलेज होतं. हे आत्ता आपल्याला कळतंय कारण जेव्हा आपल्याला कळालंय की 10 प्रकारचे ढग असतात. तर हे 10 प्रकारचे ढग असतात हे कोणी शोधलं आणि हे कोणकोणत्या प्रकारचे ढग आहेत, त्यांचं महत्त्व काय आहे आपल्या डेली लाईफमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका. त्याच्यामुळे एकही ढग जर तुमचा बघायचा राहून झाला तर तेवढं तुम्हाला ढगांबद्दलचं नॉलेज कमी होईल. त्याच्यामुळे अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अजून खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आपण सुरुवात करूया आपल्या ढगांबद्दलचं सर्व काही या व्हिडिओला. ढगांबद्दल सर्व काही या व्हिडिओमध्ये फर्स्ट ऑफ ऑल वर्ल्ड मेट्रोलॉजिकल, आता कोणती ऑर्गनायझेशन ढगांचे प्रकार वगैरे किंवा याला रिस्पॉन्सिबल आहे, तर आपल्याला माहिती आहे. आपण चक्रीवादळाचा एक व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती होतं की वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन असते ती आपल्या पूर्ण चक्रीवादळ, हवामान किंवा रडार या सगळ्या गोष्टींना रिस्पॉन्सिबल असते. तर तेच जे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल WMO ही जी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे ही आपल्या ढगांबद्दल पण अभ्यास करते. तर याच्याच इंटरनॅशनल क्लाउड एटलास या मॅगझिनमध्ये त्यांनी ऑफिशियली डिक्लेअर केलं होतं की स्टँडर्ड फॉर क्लाउड्स, म्हणजे आपल्या ढगांबद्दल कोणकोणते पॅरामीटर्स आहेत, परिमाण कोणते आहेत, कसं बघायचं की कोणत्या टाईपचा तो ढग आहे त्या 10 पैकी. तर हे सगळं त्यांनी इंटरनॅशनल क्लाउड एटलासमध्ये पब्लिश केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पण आपण जाऊन बघू शकतो किंवा वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या साईटवर पण आपण जाऊन बघू शकतो. तर आता आपण बघूया आपला पहिला ढग. 10 पैकी पहिला ढग आहे सिरस. सिरस हा हायलँड ढग आहे, म्हणजे आपल्या जमिनीपासून बऱ्यापैकी एवढ्या जास्त उंचीवर तो असतो. 16,000 ते 49 फुटावर, 49,000 फूट ते 16,000 फूट, म्हणजे मीटरमध्ये आपण बघायला गेलं तर 5,000 ते 15,000 मीटरच्या उंचीवर तो असतो. ह्याला हाय क्लाउड याच्यासाठी म्हटलं जातं कारण हा सगळ्यात जास्त उंचीवर असणारा ढग आहे सिरस. आणि हा खूप असा नॉर्मली थिन, खूप असा बारीक, दिव्यामध्ये जी वात बनवायला जेव्हा कापसाच्या पुंजक्यातून कापूस जसा काढतो ना तशा प्रकारचं ह्याचं स्ट्रक्चर आहे. हा नॉर्मली आपल्याला खूप चांगलं हवामान असेल त्याच दिवशी दिसू शकतो. खूप चांगलं हवामान याच्यासाठी कारण जेव्हा चांगलं हवामान असतं तेव्हा आपल्याला लो लँडचे आणि मिडल लँडचे जे ढग असतात ते नाही असतात, ते त्यावेळेला आपल्या आभाळामध्ये नसतात. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात उंचीवरचा हा ढग दिसू शकतो. आणि हा ढग नॉर्मली क्रिस्टल, आईस क्रिस्टल्सनी बनलेला असतो. आईस क्रिस्टलनी बनलेला असल्यामुळे हा खूप हाय लेवलला असतो आणि त्याच्यामुळेच मग आपल्या ज्या नॉर्दर्न रिजन्स किंवा आपले जे हेवी माउंटन रिजन आहेत तिथे या प्रकारे स्नोफॉल, तर रिस्पॉन्सिबल फॅक्टर हा आहे.
तर हा आपला सिरस झाला. त्याच्यानंतर आहे सिरोक्युम्युलस. सिरोक्युम्युलस हा खूप छोटा आणि राऊंड पफी, म्हणजे आपण कापसाचे बॉल्स असतात ना, ते जर एका ओळीत ठेवले तर कसे दिसतील, तर अशा प्रकारचा आहे. हा युजली आपल्याला थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजे विंटर सीझनमध्ये दिसतो. ट्रॉपिकल रिजनमध्ये हा बघायला गेलं तर हा ढग आपल्याला सांगतो की हरिकेन येऊ शकतो, म्हणजे टायफून जे वादळ वगैरे असतं ते येऊ शकतं. ह्याचं इंडिकेशन ट्रॉपिकल रिजनमध्ये सिरोक्युम्युलस या ढगामुळे कळतं. हे ढग पण हायलँडचा ढग आहे, म्हणजे उंचीवरचा ढग आहे. हा नॉर्मली थंडीच्या दिवसात पण चांगल्या हवामानासाठी पण बघितला जातो, म्हणजे चांगलं हवामान आहे हे ह्या ढगांवरून आपल्याला कळतं की चांगलं हवामान आहे. आज काही अतिशय वारे किंवा अति थंडी किंवा अतिउष्णता असं काही नसणार आहे, तर ते ह्या ढगांमुळे. हे पण ढग नॉर्मली 5,000 ते 15,000 मीटरच्या उंचीवर आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर थर्ड जो आपला आहे हा पण हायलँडचा क्लाउड्स आहे. हायलँड क्लाउड्स म्हणजे अति उंचीवरचा ढग, सिरोस्ट्रॅटस. सिरोस्ट्रॅटस हा पण सेम छोटा आणि पातळ आणि एका शीट सारखा असतो. म्हणजे हा नॉर्मली जसं मी मगाशी म्हणाले होते की कापसाच्या पुंजक्यातून जर कापूस आपण काढला वात बनवायसाठी, तर तो अशा प्रकारचा आपल्याला दिसेल नॉर्मली. जसं आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा वात बनवायसाठी कापूस काढतो तर त्यामध्ये जसं ते कापूस आपल्या हातामध्ये येतो आणि इतका पातळ असतो तो, एकदम असं शीट सारखं, तर तशा प्रकारचे हे सिरोस्ट्रॅटस असतात. सिरोस्ट्रॅटस नॉर्मली 6,000 ते 13,000 मीटरच्या उंचीवर आपल्याला मिळतील आणि हे खूप ट्रान्सपरंट असतात. आपण बघू शकतो हे खूप जास्त ट्रान्सपरंट असतात. हे ट्रान्सपरंट असल्यामुळेच आपल्याला जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सूर्याभोवतीची जी रिंग दिसते ती ह्या ढगांमुळे दिसते. ह्या ढगांमध्येच आपल्या सूर्याच्या किरणांची अशी रिंग तयार होते, तर ते आहेत सिरोस्ट्रॅटस. तर हे ढग जेव्हा येतात तेव्हा आपल्याला नॉर्मली असं इंडिकेशन मिळतं की मे बी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पाऊस पडू शकतो. हे असे शीटमध्ये असतात कॉम्बिनेशनमध्ये, म्हणजे असे पुंजक्यांमध्ये नसतात. एकच असा लांबलचक असा ढग वगैरे असेल आणि नॉर्मली आभाळ क्लीन असतं. आणि जर सूर्य उगवत असेल म्हणजे सनराईज होत असेल तर ते अशा प्रकारचे असतात, ज्या वेळेला हे ट्रान्सपरंट असल्यामुळे लाईट आपोआप आरपार जाते. म्हणजे सनराईज झाल्यानंतर सनलाईट ही आपोआप आरपार जाते, रिफ्लेक्शनमुळे अशी ही रिंग तयार होते. तर ते आहेत सिरोस्ट्रॅटस. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आपला हा ढग, म्हणजे आपला 4th नंबरचा ढग क्लाउड आहे. माइल्ड लँड हा आहे. मध्यम स्वरूपाच्या उंचीवर हा ढग आपल्याला मिळतो. निम्बोस्ट्रॅटस म्हटलं जातं. निम्बोस्ट्रॅटस हा नॉर्मली पातळ आणि डार्क ग्रे कलरचा असतो. याच्यामुळेच पाऊस किंवा स्नोफॉल होतो. आणि हा ढग आहे हा कम्प्लिटली आपला आभाळ, आपला आकाश ब्लॉक करतं. सनलाईट खाली येऊन देत नाही आणि म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपण कधी कधी सूर्यप्रकाश बघूच शकत नाही. जेव्हा मुसळधार हेवी रेनफॉल वगैरे ह्या गोष्टी असतात त्यावेळेला आपण 2-2, 3-3 दिवस लाईट म्हणजे सनलाईट आपण बघू शकत नाही. तर ह्या ढगामुळे, हा ढग असतो रिस्पॉन्सिबल आपल्या सनलाईट ब्लॉकेजला, तर तो आहे निम्बोस्ट्रॅटस. हा 500 ते 5,500 मीटरच्या उंचीवर आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर आपला 5व्या नंबरचा जो ढग आहे तो अल्टोस्ट्रॅटस आहे. अल्टोस्ट्रॅटस हा सुद्धा ग्रे आणि ब्लूइश कलरचं शीट असतं. आहे अल्टोस्ट्रॅटस हा सुद्धा थोडा ग्रे कलर ब्लूइश कलरच्या शीटमध्ये आपल्याला मिळतो. नॉर्मली हा आपल्याला असा फिब्रस क्लाउड आहे, म्हणजे असा खूप मोठा पुंजका या स्वरूपाचा मिळेल. हा पार्शली किंवा टोटली आपलं जे आकाश आहे ते कव्हर अप करतो, पण हा कधीही सो ह्या ढगामुळे हा असा पुंजक्यासारखा असल्यामुळे जे सनलाईट पडतं ते पूर्ण ह्या ढगावर पडतं आणि त्याच्यामुळे ह्याची कोणतीही सावली ही ग्राउंडवर पडत नाही. जर नॉर्मली आपण खूप अति उंचीवर माउंटन्स रिजनला गेलो आणि जर आपल्याला ह्या ढगांच्या आसपास जर आपण असू, नॉर्मली हरिश्चंद्रगडावर वगैरे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लोक जेव्हा जातात तेव्हा त्यांना इंद्रवज्र असं दिसतं, म्हणजे नॉर्मली आपण ढगांवर आपली सावली बघतो. तर अशा प्रकारचा जो फेनॉमेना आहे तो अल्ट्रोस्टॅटस या ढगांमुळे होतो. ह्या ढगांवर आपली सावली पडते, पण ह्याची जी सावली आहे ती ग्राउंडवर पडत नाही. हा ब्लॉकेज करतो पूर्णपणे किंवा पार्शली ब्लॉकेज करतो आपल्या आकाशाला, आपल्या आभाळाला, आणि त्याच्यामुळे मग ही विर्गा अशी ही जी फेनॉमेना आहे इंद्रवज्र असं म्हटलं जातं नॉर्मली. म्हणजे आपली सावली ढगावर पडणं आणि नॉर्मली मग ते
एक उजेड आपल्या पाठवून असा पडतो, असं एक वेगळ्या प्रकारची आकृती तयार होते आणि त्यालाच ते म्हटलं जातं. तर हे ढग जे आहेत ते नॉर्मली 2000 ते 7000च्या उंचीवर आपल्याला बघायला मिळतील. याच्यानंतर जो आपला ढग आहे तो आहे अल्टोक्युमुलस. अल्टोक्युमुलस हा नॉर्मली स्मॉल पफी आणि व्हाईट कलरच्या रोजमध्ये असतो. हा जो क्लाउड आहे, हा जो ढग आहे, याच्यामुळेच थंडरस्टॉर्म होतात आणि हा युजली 2000 ते 7000च्या मीटर उंचीवर आपल्याला मिळेल. हा आपला 6व्या नंबरचा क्लाउड आहे. ह्याच्यामुळे नॉर्मली जास्त काही फरक पडत नाही, पण काही ट्रॉपिकल रिजनमध्ये थंडरस्टॉर्म होण्याची शक्यता असते. नाहीतर तो नॉर्मली असा शीटमध्ये स्मॉल स्मॉल ज्या पोर्शनमध्ये रोजमध्ये आणि व्हाईट कलरचाच मिळेल. त्याच्यानंतर आपला 7व्या नंबरचा जो ढग आहे तो आहे क्युमुलस. क्युमुलस क्लाउड हे जे आपला ढग आहे तो एकदम व्हाईट बॉल असा दिसतो. नॉर्मली असा जसा आता या पिक्चरमध्ये दिसत आहे तसाच दिसतो. व्हाईट बॉल असतो किंवा व्हाईट प्लफी. आपलं जर आपण कुशनमधला जर जो कॉटन आपण जर काढला तर तशा प्रकारचा हा आपल्याला हा ढग दिसेल. ह्याला नॉर्मली फेअर वेदर म्हणजे ठीकठाक आहे आपलं वेदर असं म्हटलं जातं. म्हणजे खूप छान पण नाही आणि खूप वाईट पण नाही. नॉर्मली फेवरेबल कंडिशन असतात या ढगामुळे आणि ह्याला 200 ते 2000 मीटरच्या उंचीवर आपण बघू शकतो. हा जो ढग आहे हा आपला नॉर्मली लो लँड म्हणजे जमिनीच्या सगळ्यात जवळ असा हा ढग म्हटलं जातं क्युमुलस. क्युमुलस हा ढग आहे हा लो लँड क्लाउड्समध्ये येतो, म्हणजे अति जवळ असा जमिनीच्या जवळचा ढग. तर तोच नंतर मग होतो क्युमुलोनिंबस. क्युमुलोनिंबस हा पावसाचा ढग आहे, आपण बघू शकतो. हे आहे आपलं क्युमुलोनिंबस. तर क्युमुलोनिंबसमुळेच नॅचरल डिझास्टर्स होतात. म्हणजे हा जो ढग आहे हा नॉर्मली 500 ते 16,000 मीटरच्या उंचीवर म्हणजे नॉर्मली लो लँड पासून स्टार्ट होऊन हा आपला हायलँड क्लाउड्स पण बनू शकतो. म्हणजे जमिनीच्या जवळ हा जनरेट होतो, पण याची उंची ही हायलँड म्हणजे अतिशय उंच पण हा ढग बनतो. हा ढग हा आपल्या स्पेसमधून पण बघता येऊ शकतो, इतका मोठा बनतो. तर याच ढगामुळे नॅचरल डिझास्टर्स होतात. म्हणजे जे नैसर्गिक आपत्ती आहेत, हरिकेन, थंडरस्टॉर्म, लाइटनिंग, हेवी रेनफॉल, स्नो, टोर्नाडो यासारख्या, आणि हा सगळ्यात उंचीचा ढग आहे. नॉर्मली लो लँड पासून याची उंची स्टार्ट होते आणि ती हायलँड पर्यंत जाते असंही होतं. तर आपण ते नेक्स्ट फिगरमध्ये बघणारच आहोत परत एकदा रिव्हिजन वाईज. तो हा आहे आपला क्युमुलोनिंबस जो क्युमुलस या ढगापासून बनतो. आपला हा ढग बघू शकता. हा जो पावसाचा ढग आहे हा पावसाचा ढग पुढे जाऊन मग पूर्ण मोठा मोठा होऊन हायलँड पर्यंत जातो आणि नंतर मग पूर्ण ब्लॉकेज करून टाकतो. तर तोच आहे क्युमुलोनिंबस. त्याच्यानंतर आपला 9वा ढग आहे स्ट्रॅटस. हा सुद्धा लोलँड क्लाउड आहे. हा नॉर्मली आपल्याला हिली रिजन्समध्ये मिळतो. म्हणजे हा ग्रेइश कलरचा असतो. टोटली आपलं जे स्काय किंवा आपला आभाळ आहे हा टोटली कव्हर अप करतो. हा फॉग असा वाटतो आपल्याला. जर आपण माउंटेनियस रिजनमध्ये गेलो तर आपल्याला वाहणारे वारे दिसतात खूप अतिउंचीला. जसं हिमाचल, जम्मू काश्मीर, लेह लडाख या रिजन्सला तुम्ही जर माउंटेन ट्रेकिंग करायला गेलात तर तुम्हाला तुमच्या जवळपास वाहणारे ढग दिसतील. ढग जे वारे दिसतील ते फोग. आपल्याला असं वाटतं की हा धुका आहे किंवा ही एक धुक्याची चादर आहे, पण ते धुक्याची चादर नसते. तर ते आहेत स्ट्रॅटस हे क्लाउड्स. हे स्ट्रॅटस हे जे क्लाउड्स आहेत ते कधीही जमिनीला पोहोचत नाही. नॉर्मली ते हिली रिजन्सलाच वाहत असतात आणि ह्याच्यामुळे लाईट रेन होते. लाईट रेन म्हणजे एकदम तुटपुंजी अशी रिमझिम असा पाऊस असतो, तो स्ट्रॅटस या ढगांमुळे पडतो. म्हणूनच हिमाचल प्रदेश किंवा आपण लेह लडाख म्हणू ह्या रिजन्समध्ये नॉर्मली रिमझिम हा पाऊस इकडे कंडिशन अशा तयार होतात मे एप्रिल या रिजनमध्ये की त्यावेळेला तिथे असा नॉर्मली रिमझिम असा पाऊस पडतो किंवा स्नोफॉल पण होतो. तर ते आहे स्ट्रॅटस. हे 0 to 2000 मीटर म्हणजे 0 ते 2000 मीटर या उंचीवर आपल्याला मिळते. आणि आपला सगळ्यात लास्ट क्लाउड जो आहे स्ट्रॅटोक्युमुलस. स्ट्रॅटोक्युमुलस हा असा गोल गोल ढगांचा बॉल जो आपला एका लाईन मध्ये ठेवल्यावर किंवा आपल्या मधमाशांचं जे घर असतं त्या हनी कॉम्ब सारखा दिसेल. जसं आपण बघू शकतो हा गोल 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 असा जो बॉल आहे
ह्या बॉल जर एक सोबत एक जर आपण कापसाचे ठेवले तर त्याची जशी चादर तयार होते तसे हे लेअरमध्ये क्लाउड्स तयार होतात. ह्यांना स्ट्रॅटोक्युम्युलस असं म्हणतात. हे सुद्धा आपले लो लँड क्लाउड्स आहेत आणि ह्याच्यामध्ये विरगा क्रिएट होत नाही, कारण ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो थोड्या थोड्या अंतरावर गॅप आहे. गॅप असल्यामुळे सनलाईट डायरेक्टली ट्रान्सफर होऊन जमिनीवर पडते, त्याच्यामुळे ज्या ढगांची सावली जमिनीवर आरामात पडते. विरगामध्ये आपल्या ढगांची सावली जमिनीवर पडत नाही, तर जर आपण त्या ढगांच्या वर असू किंवा त्या ढगांच्या वर प्लेन असेल तर प्लेनची सावली ढगावर पडते, पण ढगांची सावली जमिनीवर पडत नाही. तर हे युजली आपल्याला 2000 मीटरच्या उंचीवर मिळतील असे हे ढग आहेत. तर आज आपण बघितलेत आपले 10 प्रकारचे ढग. याच्या आधी आपल्याला जर माहिती नसतील तर प्लीज रिटर्नमध्ये आपण बघूया. सो टाईप ऑफ क्लाउड जसं आपण बघू शकतो, हायलँडमध्ये आपल्या आहे सिरस, सिरोक्युमुलस आणि सिरोस्ट्रॅटस. त्याच्यानंतर आहे आपला माइल्ड म्हणजे मध्यम स्वरूपाच्या उंचीवरचे जे क्लाउड्स ते आहेत अल्टोस्ट्रॅटस, अल्टोक्युमुलस आणि निम्बोस्ट्रॅटस. आणि मग आपले लो लँड जमिनीच्या जवळचे स्ट्रॅटस, स्ट्रॅटोक्युमुलस, क्युमुलस आणि क्युमुलोनिम्बस. सो आपण बघू शकतो क्युमुलसच फॉर्म होऊन मग क्युमुलोनिम्बस होऊन वर्टिकल फॉर्मेशन होतं, त्याचं वर्टिकल फॉर्मेशन टिल द हायलँड. हे जे क्लाउड आहेत सगळ्यात उंचीचं क्लाउड जे स्पेसमधून पण बघितलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण आपले 10 प्रकारचे ढग बघितलेले आहेत. आय होप तुम्हाला हे खूप जास्त आवडतील आणि खूप चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. तुम्हाला जर आवडली तर नक्की शेअर करा तुमच्या जवळपासच्या व्यक्तींमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये, म्हणजे त्यांनाही ह्या ढगांबद्दलची माहिती होईल आणि त्याच्यानंतर जेव्हा पण आकाशाकडे बघाल तेव्हा हे ढग शोधण्याचा प्रयत्न कराल हे नक्की. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.